11 ऑक्टोबर रोजी गीता भवन जळगाव जामोद येथे सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत युवक मेळावा संपन्न झाला। बहु अर्थाने हा दिवस ऐतिहासिक ठरणार। त्याचे कारण असे की जळगाव जामोद मतदार संघात 3 पंचवार्षिक आमदार म्हणून राहिलेले संजय कुटे यांच्या गावात सुजित आंबेडकर यांनी युवक मेळावा घेतला। त्यावेळेस सर्व समाज घटकातील घटकांना आपला हक्क व न्याय या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले। 3 वाजता 4 वाजता फोन येतो की मी जळगाव जामोद मतदार संघातून आलो भाऊ, माझ्या मुलीला आणलं, साप चावला, मारामारी झाली, झाडांवर पडलं, मी तितक्याच रात्री फोन अटेंड केलेला आहे आणि त्याला त्या हॉस्पिटलची सेवा दिलेली आहे। कोणी म्हणू शकत नाही की रात्री 1 वाजता 2 वाजता 3 वाजता मी फोन केला आणि अशोक भाऊने माझा फोन अटेंड केला नाही। मी माझ्या जिल्ह्यातल्या मतदार राजाशी बेमानी केली नाही। मी सकाळला जागणारा व्यक्ती आहोत। या सगळ्या वेदना या मतदारसंघातल्या आम्ही मतदान केलं 70 वर्ष झालं। 70 वर्षापासून आमचं मत घेतलं, आमच्या आजोबानं, आमच्या बंधुबानं, आमच्या बापानं या काँग्रेसला, राष्ट्रवादीला, भाजप फेरीला मतदान केलं। काय भेटलं आमच्या हाती? जर आमच्या भाजप सरकारने कसे दूर ठेवून स्वतःची फक्त भाकर शेकून घेतली आणि कुठेही भाजपाकडून या मतदारसंघात विकास झालेला नाही असा घणाघाती टोला सुजात आंबेडकर यांनी बोलताना लावला। या जळगाव जामोद मतदारसंघात संगीतराव भोंगळ या नावाने दिलेला उमेदवार यांच्यामध्ये तुम्ही बाळासाहेबांना पाहून मतदान करा असे आव्हानही सुजित आंबेडकर यांनी जळगाव जामोद येथे युवक मेळाव्याला संबोधित करताना बोलले। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।